पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या। माध्यमांमध्ये वक्तव्य करताना शिस्त बाळगणे, वाद टाळण्याचे आदेश आता देण्यात आलेत। निर्देशांचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचाही इशारा यावेळी आता देण्यात आला। यापूर्वी काही काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आणि त्यानंतर आता काँग्रेसच्या वरिष्ठांच्या माध्यमातून या प्रकारचा इशारा देण्यात आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडलेत। धनंजय, महत्त्वाची देशातली सर्वात मोठी घडामोड घडली, मात्र त्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांच्या वक्तव्यावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली। मात्र त्यानंतर आता काँग्रेसच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आता माध्यमांमध्ये जपून वक्तव्य करण्याचे निर्देश देण्यात आलेत। काय सांगशील सविस्तर? कारण आपण जर पाहिलं तर पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर एक ऑल पार्टी मीटिंग जी आहे ती सर्वपक्षीय बैठक सुद्धा झाली आणि या बैठकीमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर या बैठकीनंतर जेवढेही पक्ष आहेत त्यांनी या सगळ्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली पाहायला मिळाली आणि या भूमिकेमध्ये अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारला च्या सोबत उभं राहण्याची गरज आहे आणि त्यामुळे आम्ही केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याच्या बाजूने आहोत, त्याच्या समर्थनार्थ आहोत, अशी भूमिका ही सर्व पक्षीयांनी मांडली होती आणि यामध्ये काँग्रेसची सुद्धा तीच भूमिका होती। मात्र आता यानंतर काही नेत्यांनी काँग्रेसच्या बेताल वक्तव्य केली आणि या बेताल वक्तव्यामुळे उद्भवणारे जे वाद आहे ते पाहायला मिळाले आणि त्यांनाच आळा घालण्यासाठी आता काँग्रेसच्या नेतृत्वाने या सगळ्यांना तंबी दिलेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते की अशी जी अनावश्यक वक्तव्य आहे ती टाळण्यासाठी सांगितलेलं आहे। माध्यमांशी बोलताना किंवा इतरत्र सार्वजनिक ठिकाणी बोलताना त्यांनी या सगळ्या गोष्टीचं भान राखावं आणि देशाच्या प्रती कोणतीही चुकीची भूमिका ही मांडू नये। त्याचबरोबर टीका टिप्पणी करताना भान राखून टीका टिप्पणी करावी। त्याचबरोबर याच्यात एक असं देखील म्हटलेलं आहे कारण की या सगळ्या नेत्यांची जी वक्तव्य असतील ती वैयक्तिक असतील आणि जर पक्षाची भूमिका असेल तर ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्याचबरोबर पक्षाचे विरोधी पक्ष नेते असतील, ही पक्षाची अधिकृत भूमिका असेल असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये जो निर्देशाचं उल्लंघन करेल त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सुद्धा काँग्रेसच्या हायकमांडने दिलेला आपल्याला पाहायला मिळते। करण, नक्कीच धनंजय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।